नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय सैन्याच्या सध्या गाजत असलेल्या अग्निपथ या योजनेबद्दल। सध्या देशभरात सरकारने आणलेल्या भारतीय सैन्याच्या अग्निपथ या योजनेला तीव्र विरोध होत आहे। विशेषतः या योजनेच्या विरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलंय। मात्र ही योजना आहे तरी काय, या योजनेला तीव्र विरोध होण्याची कारण काय, जाणून घेऊ आजच्या लेट्सअप विशेष सोपाच्या माध्यमातून। आता सर्वात आधी पाहूयात सरकारने भारतीय सैन्यामध्ये आणलेली अग्निपथ ही योजना नेमकी काय आहे। अग्निपथ योजनेनुसार युवकांना भारतीय सैन्यात 4 वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे। यातील 25% युवकांना कायमस्वरूपी सैन्यात ठेवलं जाईल। यामध्ये 45,000 युवकांना भरती केलं जाणार आहे। यामध्ये महिलांना देखील सामावून घेतलं जाणार आहे। तसेच या युवकांना 6 महिन्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल। त्यांचं वेतन 41,000 रुपये एवढं असेल। या सैनिकांचं वय 17 ते 21 वर्षांदरम्यान असेल। आता मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे या योजनेला नेमका विरोध का होत आहे। या युवकांना फक्त 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केलं जाईल। जरी 25% युवकांना कायमस्वरूपी सैन्यात ठेवलं तरी 75% युवकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे। त्यामुळे त्यांची ऐन एखादी पदवी मिळवण्याची 4 वर्ष गेल्यानंतर त्यांना इतरत्र नोकरी मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच या जवानांना निवृत्ती वेतन देखील दिले जाणार नाही। या सर्व कारणांमुळे या योजनेला देशभरातून प्रचंड विरोध केला जात आहे। त्याचबरोबर या योजनेतून आलेल्या जवानांना जास्त अनुभव नसेल अशी चिंता तज्ञ व्यक्त करत आहेत। दरम्यान या योजनेला होत असलेला कडवा विरोध पाहता सरकारने गेल्या 3 दिवसांपासून या योजनेमध्ये 3 बदल केले आहेत। यामध्ये अग्निपथ योजनेतून निवृत्त झालेल्या जवानांना अग्निवीर म्हटलं जाणार आहे। कोरोनामुळे या वर्षीच्या भरतीत अग्निवीरांना वयोमर्यादेत 2 वर्षांची सूट देण्यात आली आहे। तसेच 4 वर्ष पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीत 10% जागा राखीव असतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलंय। अग्निवीरांना 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी न मिळाल्यास उद्योगधंद्यांसाठी कर्ज उपलब्ध देखील करून दिले जाणार आहे। पण अग्निपथ या योजनेला सध्या तीव्र विरोध वाढतच चाललाय। त्यामुळे या वाढत्या विरोधाला अनुसरून केंद्र सरकारला या योजनेत आणखी काही बदल करणं अत्यावश्यक असल्याचं अधोरेखित होत आहे।